नमस्कार। आज माननीय अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने MAIDC मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्री असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही, आपण मागचे म्हणजे आज 58 आम्ही दिवसच मोजतोय, मागच्या 50 दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत। त्यातला एकही आरोप आत्तापर्यंतचा म्हणजे आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला। म्हणजे असे सनसनाटीखेच आरोप करायचे, धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचं, याच्या पलीकडे यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही। आता एकूणच हा संबंध आज 58वा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे। का चालू आहे, कशामुळे, कोण चालवतं मला माहीत नाही, पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब डीबीटीत काय असावं आणि काय नसावं, कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे। आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहीत नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहीत असतं की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात। पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात। म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे। आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात, काय नाही, पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते, काही नाही, तण कधी काढावं लागतं, हे अंजलीताईंना बहुतेक माहीत नसावं। आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा। आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या जर्नलिझममध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो DAP, नॅनो MAP याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केले आहे। आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी 4 लाख शेतकऱ्यांना
या ठिकाणी नॅनो दिला आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.